नमस्कार. भाग्यविजय या कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आरोग्यम धनसंपदा असं आपण नेहमीच म्हणतो. याचा अर्थही जाणून घेतो. म्हणजे काय? आरोग्य ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आता ती कमवायची की गमवायची हे मात्र आपल्या हातात असतं. जसे आपले ग्रह, आपले तारे आणि आपली कुंडली आपल्या हातात असते. आपल्या रेषा आपण जशी मेहनत करतो ना तशाच बदलत असतात. आणि म्हणूनच या कुंडलीमध्ये आरोग्याला किती महत्त्व आहे. आपल्या आरोग्याला चांगलं ठेवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी आपली पत्रिकाच आपल्याला कशी मदत करते याबद्दल जाणून घेऊया. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत प्रख्यात ज्योतिषतज्ञ आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर. नमस्कार. भाग्यविजय या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. डॉक्टरांची थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना ओळख करून देते. तुम्हाला माहितीच आहे की डॉक्टर विजय साटोरीकर यांच्या गेल्या 3 पिढ्या या वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये पारंगत आहेत. स्वतः डॉक्टरांनी PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे या दोन्ही विषयांमध्ये आणि अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांना आणि अनेक वर्ष ते अनेकांना याबद्दल मार्गदर्शन करतायत. रत्न, ग्रह याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करतायत. आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडनं आपण आपली उत्तरं जाणून घेणार आहोत आणि तो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आरोग्य. कारण गेल्या एकूण काही महिन्यांमध्ये, वर्षभरामध्ये आपण पाहिलं असेल की आरोग्य हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण एक वर्षभरापूर्वी आपल्या सगळ्यांनी जेवढी संपत्ती कमावलेली असेल किंवा अनेक प्रॉपर्टीज घेतल्या असतील, अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेलं असेल, पण या सगळ्यापुढे जर आपलं आरोग्य सुदृढ नसेल तर याचा काहीच उपयोग नाही. आणि ते बघितलेलं आहे आपण सगळ्यांनी. मात्र कुंडलीमध्ये हे आरोग्य आपलं कसं चांगलं ठेवता येईल किंवा आपल्या आरोग्यामध्ये कशा वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत याबद्दल काही वेळेला सूचना मिळतात का आपली पत्रिका बघितल्यानंतर? हां, नक्कीच. आपण पाहतोय की कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात. 12 स्थानं, प्रत्येक जे स्थान असतं ते आपल्याला काही ना काहीतरी दर्शवत असतं की तुमचा स्वभाव कसा असणार आहे, तुमचा ॲटिट्यूड कसा असणार आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं असणार आहे, तुमचं शिक्षण कसं असणार आहे, तुमची धनसंपत्ती कशी असणार आहे, तुमचं उत्पन्न कसं असणार आहे, तसंच तुमचं आरोग्य कसं असणार आहे हे सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला कळू शकतं. त्याचं कारण आहे की आपल्या कुंडलीतलं जे षष्टम स्थान जे असतं ते आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं. त्याच्यावरून आपल्या आरोग्य आणि आपल्याला होणारे आजार आणि ते कशामुळे होऊ शकतात हे सुद्धा आपल्याला षष्टम स्थानावरून कळू शकतं. आपल्याला व्हायरल आजार कसे होणार आहेत किंवा आपल्याला दीर्घ आजार कोणते असणार आहेत त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करता येते. आणि मी जी PhD केली आहे, मी कुंडलीमध्ये जे काही आरोग्याचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यावरच मी PhD केलेली आहे की कोणते ग्रहमान कसे आल्यानंतर आपल्याला कोणते आजार होऊ शकतात या विषयावरच मी प्रबंध लिहिलेला आहे. त्यामुळं मला आपण हे पाहू शकतो आपल्या कुंडलीहून की आपल्याला आजार जे होणार आहेत ते आपल्याला कोणत्या काळामध्ये होऊ शकतात, नेमकं त्याचा काळ कोणता असणार आहे. आणि यामुळे आपल्याला हे पण कळू शकतं की आपल्याला जे आजार येणार आहेत की नेमकं आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या काळामध्ये, कोणत्या पिरियडमध्ये ते आजार येऊ शकतात. जसं आपण पाहतो की मागच्या 1-1.5 वर्षापासून आपण पाहतो की पूर्ण जग हे आरोग्याच्या समस्येनं त्रस्त आहे. त्यासोबत आपला देश पण आहे, आपलं राष्ट्र पण आहे आणि आपला आजूबाजूचा परिसर पण आहे. आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण आज एक भीतीचं वातावरण आहे. आपण कोणाकडे जाऊ शकत नाहीत, कोणाला आपल्याकडे बोलवू शकत नाहीत आणि सगळ्यांना असं वाटतं की हे कधीतरी हे वातावरण संपलं पाहिजे, याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. यासाठी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करतात आणि सरकारच्या सूचना पालन आपण सगळेच जण करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहिलं, मी एक अभ्यास केला की मागच्या फेब्रुवारीपासून 2020च्या ते आज तागायत मी पोस्ट कोविड पेशंटच्या कुंडल्या तपासल्या जास्त करून की नेमकं ह्यांना कोणत्या काळामध्ये हे इन्फेक्शन झालं. मग इन्फेक्शन झाल्याचा तो काळ कोणता होता आणि त्या काळात त्यांचे ग्रहमान कसे होते. मग त्याच्यानुसार मी ते थोडं रिसर्च केलं की ह्यांचे नेमके कोणता चंद्र जेव्हा कमजोर असतो, नेपच्यून जेव्हा चंद्राच्या सानिध्यात षष्टमात शनीसोबत येतो, अशा वेळेस व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते आणि त्या पिरियडमध्ये त्यांना ते व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. किंवा चंद्र जिथं कमजोर पडला त्यांचा, काही वेळेला कसं असतं, काही लोकांचं मन जे असतं, ज्यांचा मनाचा कारक हा चंद्र असतो आणि चंद्र आत्मबल ज्याला म्हणतो आपण किंवा मनाचं जे बळ असतं ते पण फार महत्त्वाचं असतं. ते जर कमजोर असेल तर तुमचा कोणताही आजार
तुमच्यावर हावी होऊ शकतो आणि तो दीर्घ आजारामध्ये बदलू शकतो. अशा वेळेस तुमचं आत्मबल, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो, ते पण स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. आणि हे पाहायचं कशाहून, तर आपल्या कुंडलीतल्या चंद्राहून. तर चंद्र आपला मनाचा कारक आहे आणि ह्या मनाचा कारक चंद्र जो आहे तो जर पापग्रहांनी युक्त असेल किंवा भ्रमण करताना, चंद्र 2.25 दिवसाला बदलत असतो, तो भ्रमण करत असताना कधी राहूसोबत येतो, कधी रवीसोबत येतो, कधी मंगळासोबत येतो, कधी शनीसोबत येतो, अशा पापग्रहाच्या सोबत सानिध्यातून जात असताना अशा काळामध्ये आपली मानसिकता चलविचल होऊ शकते. आणि अशा वेळेस काही कुंडली म्हणजे काही लोकांच्या जन्मताच कुंडलीमध्ये चंद्र हा कमजोर असू शकतो. आणि तो कमजोर असल्यानंतर काय असतं की अशा लोकांची मेंटॅलिटी एक अशी असते की साधे टी व्हीवर एखादा प्रोग्राम असेल, त्याच्यामध्ये काही सांगितलं किंवा पेपरमध्ये एखाद्या आजाराची लक्षणं जरी वाचले की त्यांना वाटतं आपल्याला ते होऊ शकतं. आणि तसेच त्यांना ते रिॲक्ट पण करतात की लगेच ते त्या गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये त्यांना दिसायला लागतात की मध्येच त्यांना वाटतं की आता श्वास घ्यायला त्रास व्हायला, मला दमच लागतोय, की मग लगेच ते आणि मग तसंच त्यांच्या मनामध्ये एकदा आलं की ते सिम्पटम्स ॲटोमॅटिक त्यांच्या मनानं ते गृहीत धरले की ते माइंडमध्ये पण येतात आणि ते बॉडीमध्ये पण यायला सुरुवात होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 60 ते 70% तुमची मानसिकता असते, 30% बाकीच्या आजाराच्या गोष्टी असतात. त्याच्यातून तुम्ही कोणत्याही आजारावर जर तुम्ही मनानं प्रगल्भ असताल किंवा मनानं स्ट्रॉंग असताल तर नक्कीच तुम्ही धुरंधर आजारावर सुद्धा विजय मिळवू शकता. बरोबर आहे. पण याचा अर्थ आपण प्रेक्षकांना असाच सांगतोय की कुंडलीतले किंवा पत्रिकेतले ग्रहमान जसं तुम्ही सांगितलं बदलल्यानंतर तुम्हाला साधारण एक शक्यता निर्माण होते संसर्गजन्य रोग होण्याची किंवा संसर्गजन्य आजार होण्याची. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या पत्रिकेत काही चेंजेस झालेले नाहीत, याचा अर्थ आपण बिनधास्त मोकळेपणाने अगदी बाहेर फिरावं. तर अजूनही आपल्याला बरेच निर्बंध आहेत आणि ते निर्बंध पाळूनच पुढे जायचं आहे. तर याची खबरदारी सगळ्यांनी घ्यावी. पण हे झालं संसर्गजन्य आजाराबद्दल. पण जिथे दीर्घ आजार येतात, बऱ्याच वेळेला पत्रिकेमध्ये हे दीर्घ आजार होण्याची शक्यता वर्तवली जाते का, किंवा आपली पत्रिका बघितल्यानंतर कळतं का की असे दीर्घ आजार होण्याची? नक्कीच. कसं असते की प्रत्येक ग्रहाचं भ्रमंतीचा एक काळ असतो. जसं मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तो सांगितलं की चंद्र हा 2.25 दिवसाला बदलतो. आता काही ग्रह असे आहेत की ते दीर्घ म्हणजे एकदम 2.5 वर्षांना बदलतात, ते भ्रमण करतात. जसं शनी 2.5 वर्षाला बदलतो, राहू 2.5 वर्षाला बदलतो. असे जेव्हा कोणतेही ग्रह असतील की जो शिथिल आहे, शांत आहेत किंवा उशिरा भ्रमंतीमध्ये येतात, तर अशा वेळेस त्यांचा जो काळ असतो तो जास्तीचा असतो, 2.5 वर्षाचा असतो. की अशा वेळेस ह्या ग्रहापैकी कोणताही ग्रह तुमच्या षष्टमामध्ये असेल जन्मता किंवा अष्टमात असेल, तर अशा वेळेस आपल्याला कळू शकतं की ह्यांना दीर्घ आजार होणार आहे. मग आता दीर्घ आजार म्हणजे नेमकं काय? दीर्घ आजारामध्ये पण अतिदीर्घ आणि दीर्घ ह्या एक प्रकार असतो. एखादा आजार जो असतो की तो तुम्ही रोज टॅबलेट्स किंवा औषध घेऊन तो बरा होऊ शकतो आणि त्याचे आपण तो कंटिन्यू तुमचं आपलं आयुष्य रुटीनमध्ये चालू असतं. फक्त तुम्हाला वेळच्या वेळेला त्याचे औषध घेणं आणि डॉक्टरनं सांगितलेल्या सूचनाचं पालन करणं, याच्यावर तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. मात करू शकता म्हणल्यापेक्षा तुम्ही तुमचं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता. काही आजार असा असतो की त्याला आपण धुरंधर आजार म्हणतो की तो अचानकच येतो आणि सगळं संपून टाकतो. तर अशा ज्या गोष्टी असतात आणि हे नेमकं कोणत्या काळामध्ये येणार आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये, म्हणजे वयाच्या कोणत्या टप्प्यामध्ये येणार आहे, म्हणजे वयाच्या 40 नंतर येणार आहे का 35 नंतर येणार आहे का 50 नंतर येणार आहे, की नेमकं त्यावेळेला तुमची ग्रहमान काय असणार आहे, म्हणजे तुम्हाला महादशा कोणती असणार आहे, त्या संबंधित ग्रहाची जी महादशा आहे. समजा राहू तुमच्या अष्टमात आहे, राहूची महादशा जर तुम्हाला येणार असेल त्या पिरियडमध्ये कोणत्या वयामध्ये येणार आहे, समजा 45 वर्षाच्या नंतर तुम्हाला राहूची महादशा येणार आणि राहू तुमच्या अष्टमात आहे किंवा षष्टमात आहे, तर तेव्हा तुम्हाला पोटाचे विकार किंवा पोटाचा असा आजार होऊ शकतो. केतू असेल तर त्यावेळेस तुम्हाला एखादा कॅन्सरसारखा किंवा श्वसनाचा आजार होऊ शकतो. तर हे BP असेल, कॅन्सर असेल, शुगर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यातून काढू शकतो. आणि आपल्याला तो एकदा वेळ कळाली ना, त्यावेळेस आपण थोडं प्रिकॉशन घेतले आणि त्या ग्रहाचे काही उपासना असतात, मंत्र असतात, यंत्र असतात किंवा रत्न असतात, त्याची जर उपासना केली आणि जाणकार ज्योतिषाकडून सल्ला घेऊन जर त्याचे उपाय केले तर त्याची जी तीव्रता असते ती आपण कमी करू शकतो. याचा अर्थ असा नाही की अगदी घाबरून जावं, न घाबरता सुद्धा अनेक गोष्टींवर उपाय आपल्याला मिळू शकतात. तर आपण थोडंसं सतर्क राहणं गरजेचं असतं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया. पाहत राहा भाग्यविजय. ब्रेकनंतर भाग्यविजय या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्याशी चर्चा करतोय ती आरोग्यासंबंधित आपल्या पत्रिकेतल्या अनेक प्रश्नांवर. जसं तुम्ही म्हणालात की दीर्घ आजार असोत किंवा संसर्गजन्य आजार असोत, हे प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या कुंडलीवरनं
आपण ओळखू शकतो आणि समजू शकतो. बऱ्याच वेळेला जसं तुम्ही म्हणालात की चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे आपल्या पत्रिकेत हे असं काही घडणार आहे म्हणजे आपल्याला एक उत्सुकता लागून राहिलेली असते ना की आपल्या पत्रिकेत काय घडणार आहे. मग अशा वेळेला अशा आजारांच्या गोष्टी जर आपल्या समोर आल्या, म्हणजे बरेच जण ज्योतिषाकडे का जातात, तर आपल्या आयुष्यात आपलं यश किती आहे किंवा माझी भाग्य रेषा कशी आहे, धनरेषा कशी आहे, याबाबत माहिती मिळवण्यासाठी जातात. पण बऱ्याच वेळेला काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा कानावर पडण्याची शक्यता असते. आजाराच्या बाबतीत अशा मिळाल्या तर साधारण प्रत्येक प्रेक्षकाने म्हणा किंवा प्रत्येक येणाऱ्या त्या क्लायंटनी सतर्क राहणं किती गरजेचं आहे? फार महत्त्वाचा प्रश्न विचारलास तू. हा फार म्हणजे काय की काय असतं की आपण ज्योतिषाकडे जेव्हा जातो, कोणी पण, तुम्ही असेल मी असेल, प्रत्येकालाच उत्सुकता असते. आता मी तर स्वतः ज्योतिषी आहे, पण मुळात काय असतं माहिती आहे का की लक्षात घ्यायचं की कोणते आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, कधी जातो आपण की जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा जातो. तर माझं म्हणणं, ज्योतिषाकडे आपण विनाकारण आपलं भाग्य कधी उजळणार आहे हे पाहायला जाऊच नाही. आपल्याला जर काही अडचणी येत असतील, आपल्याला काही प्रश्न निर्माण होत असतील, काही समस्या असतील आपल्याकडे, तरच आपण ज्योतिषाकडे गेलं पाहिजे. बरेचदा मी पाहतो, आता माझ्याकडे बरेच हे येतात, क्लायंट येतात, घरातल्या 7-8 जणांच्या पत्रिका एकदाच घेऊन येतात आणि सगळ्यांचंच पाहायचं म्हणतात. माझं म्हणणं काय असतं की विनाकारण इतक्या सगळ्या लोकांची पाहण्याची गरज नसते. आज नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, आर्थिक प्रॉब्लेम असेल, आरोग्याचा असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, त्या संबंधामध्ये तुम्ही कन्सल्टिंग केली पाहिजे. हां, एवढं आहे की एखादा निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला भविष्यात, की एखादा बिझनेस टाकायचा आहे म्हणा किंवा एखादा गुंतवणूक करायची आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यासाठी विचारणं योग्य आहे, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. पण विनाकारणच काय आले बघू, आपल्या जीवनात काय दडले आपण पाहण्यासाठी बघूच टाईमपास म्हणून तुम्ही जर पत्रिका पाहत असाल, तर त्यासोबत चांगल्या गोष्टीसोबत काही वाईट गोष्टी पण तुमच्या कानावर पडू शकतात. पण अशा गोष्टी जेव्हा पडतात ना, एक तर तिथं ज्योतिषाचं फार मोठं कसब असतं की त्यांना योग्य तर सांगायलाच पाहिजे, काय चुकीचं सांगून नाही चालणार, कारण जे आहेत तेच सांगायला पाहिजे. पण त्यासोबत ते सांगत असताना तो माणूस भिणार नाही किंवा ती भीती बाळगणार नाही, ह्याची पण त्याने दक्षता घेतली पाहिजे. किंवा कोणाचं हिरमूळ होणार नाही किंवा त्याला धास्ती बसणार नाही त्या गोष्टीची, किंवा त्याचे परिणाम त्याच्या जीवनामध्ये निगेटिव्ह काही होतील. अशा कोणत्याही ज्योतिषानं आपल्या क्लायंटचा उत्साह वाढवण्याचं काम केलं पाहिजे, असं मला वाटतं. वैयक्तिक माझं मत आहे, कारण मी आजपर्यंत तेच करत आलेलं आहे. मला असं वाटतं की कोणताही माणूस जेव्हा हतबल होऊन माझ्याकडे येतो आणि त्याला जर मी जास्तच घाबरून टाकलं की तुझ्या जीवनात अमुक हे नाहीच आहे, तुझ्या जीवनात त्याचं होणारच नाही, हे अशानं असं होणार आहे, त्याच्यानं तसं होणार आहे, असं जर मी त्याला घाबरून टाकलं, तर तो काय करेल की शेवटी निगेटिव्ह नर्वस होऊन जाईल, निगेटिव्ह होईल, त्याच्या प्रयत्नाची गती थांबेल किंवा थंडावेल. अशा वेळेस जे काही थोडंफार चांगलं त्याच्या आयुष्यात घडणार आहे ते पण घडणार नाही. अशा वेळेस ज्योतिषाचं एक काम असतं की समोरच्या माणसाचा उत्साह वाढवायचा आणि त्याला मानसिक त्याचं मनोबल वाढवण्याचं काम आपण करायचं. त्यासोबतच अशी कोणतीच समस्या नाही की त्याला उपाय नाही. बरोबर. एखादी समस्या असेलही तर ती आपण सांगता आली पाहिजे, सांगण्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीनं जर आपण त्यांना सांगितली तर मला वाटतं की त्याला मार्ग पण सुचवता येतो. आपल्याला आपण त्याला मार्ग सांगायचा की असं असं आहे, असं असं होणार आहे, पण तू जर एवढी काळजी घेतलीस आणि अशा गोष्टीचा उपाय तू केलीस, या देवाची किंवा ह्या ग्रहाची उपासना जर केलीस, तर नक्कीच तुला याच्यातून मार्ग मिळू शकतो आणि तुझ्या प्रयत्नानं तू पुढे जाऊ शकतोस. वैयक्तिक पत्रिका प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्या राहून तिथं नेमकं कोणाच्या घरात बसलेला आहे, त्याचा स्वामी कोण आहे, त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, तिथला स्वामी कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात बसलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग प्रिडिक्शन असतं की जे प्रॉपर प्रिडिक्शन म्हणतो आपण, की जेणेकरून तुम्हाला तो आजार कसा असणार आहे आणि त्याची तीव्रता कशी असणार आहे हे आपल्याला कळू शकते आणि त्यानुसार आपल्याला उपाय ठरवता येऊ शकतो. बरोबर आहे. पण बऱ्याच वेळेला काही आजार म्हणता येणार नाहीत किंवा म्हणजे बऱ्याच वेळेला अपघाताने काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात आणि त्यामुळे मग आपल्यावर जी शारीरिक इजा झालेली असते अशा अपघातानंतर किंवा मानसिक इजासुद्धा, म्हणजे इथे मानसिक आजारांचा उल्लेख मला करावासा वाटतं की आजार म्हटल्यानंतर ते फक्त शारीरिकच असतील असं नाही. मनावर बऱ्याच गोष्टींचा जर ताणतणाव असेल किंवा आपण सतत काहीतरी खाचखळग्यातनंच चालत असू तर कुठे ना कुठेतरी मनावर त्याचा परिणाम होतो, जो मानसिक आजारामध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं. तर याबद्दल काय सांगाल? नक्कीच. सध्याचं हे जे आपण 1-1.5 वर्षातलं वातावरण पाहतो ना, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी आता सगळे पोस्ट कोविड पेशंट किंवा त्यांच्या घरातल्या मुलांची किंवा सध्या जनरल लोकांची जे काही क्लायंट माझ्याकडे येतात, तर त्यातल्या त्यात मला ह्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगावं असं वाटतं की सगळेजण घरी आहेत, कोणाचे कॉलेज बंद आहेत, कोणाच्या शाळा बंद आहेत, कोणाचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. अशा वेळेस कुठेतरी एक मानसिकता खराब होती आहे सगळ्यांची, आणि ही मानसिक आजार जनरल प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये चंद्रावून आपण हे पाहायला जातो. त्यातल्या त्यात डिप्रेशन
नावाची जी गोष्ट असते ही कधी येत असते की जेव्हा आपण अपेक्षा खूप करतो आणि अपेक्षेनुसार आपल्याला काही मिळत नाही आणि आपल्याला ते बदलण्याची आपल्यामध्ये मानसिक ताकद नसते आणि त्यासाठी तुमचं मनोबल म्हणजे मन कठोर असणं फार गरजेचं असतं. जेव्हा मन कठोर होत नसतं तुमचं तेव्हा तुम्ही त्या गोष्टी मनाला लावून घेत असतात आणि जेव्हा तुम्ही ते मनाला लावून घेतात तेव्हा मनाच्या कप्प्यामध्ये साचत जातात आणि त्याच्यानं मग तुम्हाला डिप्रेशन येतं आणि मग त्याच्यामुळे मग शिझोफ्रेनियासारखे आजार, याला मानसिक आजार म्हणतो आपण, असे आजार उद्भवतात आणि मग ते जीवनामध्ये सगळं काही त्यांच्या जीवनाची वाताहत होते. मी बघतो की आजकालच्या तरुण पिढीला हा खूप जास्त आहे आणि आत्ताच्या ह्या 1.5 वर्षाच्या काळानंतर आता मागच्या एप्रिलपासून मी पाहतो की बरेच तरुण मुलं माझ्याकडे येत आहेत आणि बरेच ते सांगतायत की माझी मनस्थितीच नाही, मला जगायची इच्छाच नाही, मग सगळं दुनियाच खोटी आहे, असं आहे तसं आहे. आणि एकुलते एक मुलं आईवडिलाच्या समोर जेव्हा असं बोलतात तेव्हा त्यांच्या आईवडिलाच्या मानसिकतेवर काय बितत असेल ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि त्या मुलांचं तर सुरुवातही नाही, अजून आयुष्याची त्यांची सुरुवात पण नाही, त्यांच्यावर कोणती लॅबिलिटीज नाही, कोणती जबाबदारी नाही, कोणत्या बहिणीचं लग्न करायचं नाही किंवा घरात काही कमवून आणून द्यायचं पण नाही. त्यांना फक्त आईवडिलांनी जी सुविधा दिल्या त्याच्यावर त्यांना वर्क करायचं आहे आणि स्वतःची ग्रोथ करायची. फक्त त्याच्यासाठी सुद्धा हे मुलं डिप्रेशनमध्ये जातात की त्यांना मनासारखं मिळालं नाही किंवा कॉम्पिटिशनमध्ये मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाहीत. तर अशा वेळेस माझं मत आहे की त्यांच्या पालकांनी आणि त्या मुलांनीसुद्धा जे आहेत त्यांनीसुद्धा जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा आणि तुमच्या कुंडलीमधला चंद्र जर कमजोर असेल तर तुमची मानसिकता सदृढ करण्यासाठी, मानसिकता स्ट्रॉंग करण्यासाठी त्याच्यावर खूप उपाय आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये भरपूर असे उपाय आहेत की तुमचं मन कठोर करता येते, काही गोष्टी तुम्हाला इग्नोर करता येतात, तुमची डिसिजन पॉवर सुधारली पाहिजे, तुमचं प्रेझेंटेशन परफेक्ट झालं पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचे अनेक उपाय आहेत. फक्त मानसिक आजारामध्ये असतं काय माहिती काय, मुळात ही जी आजची पिढी आहे ह्यांच्याकडे संयम नाही आहे. संयम नसल्यामुळे काय होतं की त्यांचं थोडे मनाच्या विरुद्ध काही घडलं की लगेच ते डिप्रेशनमध्ये जातात. मग डिप्रेशनमध्ये गेले की आईवडिलाला दोष द्यायला मोकळे होतात की तुम्ही मला ही संधी मिळाली नाही तुमच्यामुळे आणि मग ते ब्लेम करत राहतात. तर हे जे आहे ते हे ब्लेम करणं बंद करा, स्वतःवरचा विश्वास, स्वतःचं आत्मबल तुम्ही जागृत करा आणि त्याच्यासाठी आजकाल भरपूर आहे की आम्ही पहिल्या काळामध्ये आपण म्हणत होतो की देवदेव करा. आजकालच्या स्टँडर्ड भाषेमध्ये मेडिटेशन करा, दोन्ही एकच आहे. तुम्ही नामस्मरण करा किंवा मेडिटेशन करा, दोन्ही एकच आहे. तुम्ही मेडिटेशन केलं तरी तुम्हाला एकाग्रता मनाची साधता येईल, तुमचं मन प्रबळ होईल, स्ट्रॉंग होईल, आत्मबल वाढेल, मन कठोर होईल, काही गोष्टी इग्नोर करता येईल आणि तुम्हाला आयुष्यातला रस्ता सोपा आणि साधा होऊन जाईल. बरोबर आहे. एकूणच आजारांविषयी आपण चर्चा करतोय आणि पत्रिकेतलं असं कोणतं स्थान आहे जे आरोग्याशी निगडीत आहे किंवा आरोग्य जसं तुम्ही सांगितलं. पण एक साधारण वाद हा नेहमी होत असतो. म्हणजे आता एवढं सगळं ऐकल्यानंतर आणि एवढं सगळं जाणून घेतल्यानंतर असा प्रश्न मनामध्ये कदाचित निर्माण होऊ शकतो की हे सगळ्या उपाय केल्यानंतर मग जर माझ्या पत्रिकेत एखादा दीर्घ आजार लिहिला असेल किंवा संसर्गजन्य आजारांचं ग्रहमान आत्ता माझ्या या काळामध्ये आलेलं असेल, मग हे उपाय केल्यानंतर हे आजार मी टाळू शकते का? तीव्रता कमी करणं ही एक वेगळी गोष्ट झाली, पण हे आजार टाळू शकते का? आणि मग ते टाळले गेले तर नक्की कोणाचं श्रेय, ज्योतिषशास्त्राचं की डॉक्टरांचं? मुळात त्या माणसाचं स्वतःचं श्रेय असतं. यात डॉक्टरांचं नाही आणि ज्योतिषाचं पण नाही, ज्योतिषाचं नाहीच नाही. मुळात काय असतं, फक्त ज्योतिषाचं एवढं श्रेय असतं की ते कशामुळं असतं की तुम्ही त्याच्याकडे योग्य वेळी गेलात तर ते श्रेय आहे, नाही तर नाही. महत्त्वाची गोष्ट काय असते की पहिली गोष्ट आहे की आपल्याला एखादा आजार टाळू शकतो का म्हणल्यापेक्षा असं मला वाटतं की योग आणि भोग हे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असतात. भोग संपायची वेळ आल्याशिवाय कोणताही योग येत नसतो आणि जेव्हा योग येतो तेव्हा तुमच्या धुरंधर आजारावर किंवा दीर्घ आजारावर, कोणताही आजार असेल, तेव्हा औषध तुमच्या जवळ असतं जेव्हा योग येतो. आणि जेव्हा योगच नसतो तेव्हा तुमच्या उशाशी जरी औषध असलं तर तुम्ही ते घ्यायची मानसिकता तुमची होत नाही. तर अशा वेळेला तुम्हाला त्याची जाणीव करून देण्यासाठी, ते ओळखण्यासाठी तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर तुम्ही ठरवलं की मला अमुक आजार झालेला आहे, आता मला याच्यातून आजार, आता मी बरेच असे पेशंट असतात की त्यांना आजार होतो आणि ते खूप डॉक्टरची म्हणजे ट्रीटमेंट घेतात. हे डॉक्टर झाले, ह्याची गुण नाही आला मग तो डॉक्टरचं गुण नाही आलं की तिसरा डॉक्टर, मग स्पेशलिस्ट, मग यातला ते अजून कोणी असेल त्याच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतात. पण त्यांना ते जे औषध लागू व्हायला पाहिजे ते लागू होत नाही. त्याचं कारण काय असतं? औषधं तर तेच असतात, ते डॉक्टरांनी ते योग्य करते, ते पण सायन्सच आहे की डॉक्टर योग्यच औषध देत असतो, पण त्यावेळेला तुमची मानसिकता, तुमच्या शरीराची साथ त्या औषधाला मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ते औषध लागू पडत नाही. मग ह्याच्यासाठी काय, तर सुरुवातीला तुम्हाला औषध लागू पडण्यासाठी तुमचे ग्रहमान चेक करणं फार गरजेचं असतं की तुमचे ग्रह कसे आहेत, कशामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा फायदा होत नाही.
मग ते आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो की आरोग्याच्या दृष्टीनं असो, तर त्या गोष्टीचा फायदा का होत नाही. आपण ते चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतो, मग आपल्याला ते त्याचा फायदा व्हायला पाहिजे. मग त्यातून काहीतरी आपल्याला थोडं तरी आपल्याला त्यातून रिलॅक्स व्हायला पाहिजे ना. आपण एखादं औषध घेतोय सातत्यानं, तर अशा वेळेस जर तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घेतला आणि तुमची ग्रहांची स्थिती पाहिली, मग ती वर्तमान स्थिती असते, त्याला आपण गोचरीचे ग्रहमान म्हणतो, किंवा जन्मता जी ग्रहमान असतात त्याच्यानुसार काही उपाय, तुमच्या विश्वत्री महादशेनुसार काही उपाय आणि तुमच्या गोचरीनुसार काही उपाय जर त्या ज्योतिषाने तुम्हाला सांगितले, काही उपासना असतील, काही पूजा असतील, काही मंत्रपठण असेल किंवा मंत्राचा जप करणं असेल किंवा काही रत्न असतील, तर ह्याचे जर आपण ह्या पर्याय म्हणून निवडले तर आपल्याला, मी म्हणत नाही की त्याच्यामुळे तुम्ही 100% बरे होणार आहेत, पण तुम्हाला 100% बरे होणारी ट्रीटमेंट मिळण्यासाठी ते तुम्हाला लाभदायक ठरू शकतं. बरोबर बरोबर. मला वाटतं की भाग्य हा शब्द तो संपूर्ण शब्द का नाही आहे, तो अर्धवटच सोडून दिलेला शब्द आहे. कारण भाग्योदय व्हायचा असेल तर आपले कष्ट, मेहनत आणि आपली सतर्कता किती गरजेची आहे हे जर ओळखलं तरच आपल्याला भाग्य ते जुळून येईल. मुळात काय माहिती का धनश्री, तुला एक सांगतो महत्त्वाची गोष्ट. परमेश्वरानं मनुष्य प्राण्याला सगळं दिलं, बुद्धी दिली, हात दिलेत मेहनत करायला, सगळ्या गोष्टी, डोळे दिलेत पाहायला, कान दिलेत ऐकायला, सगळ्या गोष्टी दिलेत, पण त्यानं एकच गोष्ट त्याच्याकडे ठेवली, ती म्हणजे भाग्य. आणि ते भाग्य का त्यानं त्याच्याकडे ठेवलं आहे की ते तुमच्या मेहनतीवर आहे. तुम्ही कशी मेहनत करणार आहे, तुमचे प्रयत्न कसे असणार आहेत, त्याच्यानुसार तुमचं भाग्य घडणार आहे. त्यासाठी सतत विचार हे पॉझिटिव्ह असले पाहिजेत. सतत आपण जे विचार करतो, आपल्या जीवनामध्ये एखादी वाईट जरी घटना घडली, अप्रिय जरी घटना घडली, त्याच्यातून आपल्याला चांगलं काय शोधता येईल हे पाहायला पाहिजे. माझ्या जीवनात असं का घडलं हे विचार करण्यापेक्षा माझ्या जीवनात हे घडलं आहे ना, तर याच्यातून मला बाहेर कसं पडायचं, पुढचा मार्ग काय हे शोधणं फार गरजेचं असतं. तरच आपल्या आयुष्यातलं आपलं भाग्य जे आहे ते आपल्या भाग्यावर आपण चांगल्या प्रकारे विजय मिळवू शकतो. या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, उत्तम असं मार्गदर्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. भाग्यविजयच्या पुढच्या भागात भेटणार आहोत, पण तोपर्यंत नमस्कार.